हे बघा मंडळी, रात्रीच्या जर भाज्या राहिल्या आणि शिळ्या खात नसतील ना, तर त्यांच्यासाठी मस्त अशा चटपटीत पुऱ्या बनवून द्या की आवडीने पोटभर सगळ्यांचा नाश्ता होईल आणि तुमचं कौतुक करता करता थकणार पण नाहीत। सहज शक्यतोपर्यंत काय होतं, उरल्या भाज्या की आपण टाकून देतो, पण भाज्या टाकून न देता त्याचं असं काहीतरी बनवायचं मस्त। खूप छान नाश्ता होतोय बघा। तर आता मी रात्रीच्या आमटी होती शिळी, त्याचीही मसाला पुरी बनवलेली आहे। तर वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचं। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, तर इथं बघा ही रात्रीची मसूरची आमटी आहे, याची पुरी बनवणार आहे। उरली होती एवढी, मग कुठं टाकून द्यायची, तर याची मसाला पुरी चटपटीत खूप छान बनती बघा। तर त्यासाठी इथं कसुरी मेथी घेतली थोडीशी, ती हातावर चोळून टाकायची। इथं कांदा चिरून घेतला, एक मोठ्या साईजचा कांदा होता, जेवढा बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक चिरून घ्यायचा। आणि मुठभर कोथिंबीर पण एकदम बारीक चिरून घेतली अशी, तिला स्वच्छ धुवून चिरून घेतली बघा। आता हे ह्याच्यात टाकून द्यायचं। ओवा आहे थोडासा, तो पण हातावर चोळून टाकायचा। धण्याची पावडर आहे 1 चमचा, चवीपुरतं मीठ, मीठ कमीच टाकायचं कारण डाळीत पण मीठ असतं ना आपल्या आधी। आणि 1 चमचा रवा घेतलाय, अजून अर्धा टाकते, 1.5 चमचा रवा टाकला, बारीक रवा आहे। थोडीशी मिरची पावडर आहे अर्धा चमचा, थोडीशी हळद, जिऱ्याची पावडर आहे ती अर्धा चमचा टाकली, थोडासा हिंग टाकते। आता एवढं जेवढं पीठ गव्हाचं बसेल ना तेवढंच पीठ आपण टाकणार आहे, कारण याच्यात पाणी नाही टाकणार, त्यामुळे पीठ थोडं थोडंच घ्यायचं, लागल तसं परत थोडं थोडं घ्यायचं आणि याला छान मळून घ्यायचं, घट्ट गोळा मळायचा। एवढ्या आमटीला बहुतेक 1 वाटी पीठ लागणारच आहे, 1 वाटी सगळंच टाकलं। ते सगळं छान असं मळून घ्यायचं। ही पुरी खायला एवढी छान लागते मसूरच्या आमटीची, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। लहान मुलं आवडीने खातात, मुलं खात असतील तर तिखट जास्त नाही टाकायचं, थोडंच तिखट टाकायचं। तर बघा छान असं घट्ट मळून घेतलं, एकदम घट्ट मळायचं पीठ, वरून अजिबात पाणी नाही टाकलेलं याच्यात। थोडंसं आता तेल लाव आणि याला 10 मिनटं ठेवून द्यायचं झाकून, म्हणजे आपण रवा टाकलाय ना तो छान मुरतो याच्यात। आणि कांदा बारीक चिरला ना तर लाटायला पण प्रॉब्लेम नाही येत, जाड कांदा असला ना तर मग याच्यातून पुऱ्या आपल्या फुटतात। तर बघू शकता तुम्ही, असं एवढं घट्ट मळलंय पीठ मी। आता याला 10 मिनटं झाकून ठेवते। तर बघा 10 मिनटं झालेत आणि छान पीठ मुरलंय मस्त। आता ही एक चपाती लाटून घेते मस्त। शिवाचं रडणं चालू आहे आता, झोपला नाही ना आज, किरकिर करतोय शिवा पण।
म्हणून पटपट करून घेते आता. तर बघा ह्या साईडची अशी लाटून घेतली. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम साईजची. आणि याला कट करून घेते, म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि मुलांना आवडतात पण. आता ही मी रुद्रसाठी बनवत आहे, स्कूलमधून येईल ना आता, त्याला ही पुरी खूप आवडती बघा. तर अशा छोट्या छोट्या आता सर्व पुऱ्या करून घेते. बघा कांदा बारीक चिरला होता ना, म्हणून कांदा अजिबात त्याच्यातून बाहेर आलेला नाही. आता तेल पण तापायला ठेवलं. तर बघा आता तेल तापायला ठेवलं होतं मी. तेल तापलं का चेक करू. तर आपलं तेल छान तापलेलं आहे. पिठाचा गोळा लगेच वर आला आहे, म्हणजेच तेल छान तापलं आहे बघा. जास्तच जर कडकड तापलं ना तर मग पुऱ्या टाकल्याबरोबर लगेच करपतात, म्हणून जास्त नाही तापू द्यायचं. ह्या चवीला एवढ्या छान लागतात ना ह्या पुऱ्या, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि ह्याला जास्त फुगवायचंच नाही या पुऱ्यांना. कारण जेवढ्या कुरकुरीत होतील ना तेवढ्या खायला टेस्टी लागतील. मस्त लाल होऊ द्यायचे छान. हे बघा अशा झाल्या की काढून घ्यायच्या. मटरीसारखं लागतं हे. हे बघा जवळून पण दाखवते. ह्या पातळ लाटलेत ना मी, आणि अशाच पातळ करायच्या, जाड नाही ठेवायचे. जाड केलं की मग ते जास्त फुगतात ना, त्या फुगलेल्या खुसखुशीत नाहीत होत, नरम राहतात त्या. आपल्याला कशा या थोड्या अशा कुरकुरीत व्हायला पाहिजे. तर आता सर्व मी अशाच करून घेणार आहे. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.